शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा भारतीयांचा मान, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा भारतीयांचा मान. शिवप्रभूंचं गात गुणगान जी, शिवप्रभूंचं गात गुणगान जी, शिवप्रभूंचं गात गुणगान जी. मंडळी, साल होतं 1660. ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता. ज्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता, त्याच पुण्यावर वरवंटा फिरवण्याचं स्वप्न शाहिस्तेखान बघत होता. कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते. म्हणूनच खानाचं फावलं होतं. लाल महालात बसलेल्या शाहिस्तेखानाला रोखण्यासाठी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. एकीकडे शिवाजीराजे, बाजीप्रभू आणि 600 बांदल मावळे पन्हाळ्यावरून निसटण्याचा बेत आखू लागले, तर दुसरीकडे शाहिस्तेखानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली. त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले, पण त्याला हे माहित नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबाच उभी होती. आदेश द्या फक्त, आता चालून जातो गनिमावर. होय, दिसल तिथं गनिम कापा, मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा. इशारा केला की बार काढा. तोफांचा आवाज पार त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे. राजगड घ्यायला इथं प्रत्यक्ष जगदंबा बसली म्हणावं. रावसाहेब, हिमाकडे पुण्यांदा येणार बघा, यांचा काहीतरी बंदोबस्त करा पाहिजे. शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावलंय त्या खानाचं. आई जगदंबे, आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडव ग बाई, लवकर या संकटातून सोडव. जगदंब जगदंब. शिवबा हमारे लिए मोटू जैसे हैं। हमारा नाम शास्ता खान है। शास्ता का मतलब शाह की सल्तनत जिसके दम पर चलती है वो। और तुम लोग शिकस्त खा के खून उठाए हमारे सामने चले आते हो। इतना असला, इतनी फौज, इतने सुरमा सरदार होने के बावजूद सिवा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है। क्यों? छोटा सा किला हासिल करने के लिए 55 दिन लगे और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा। क्यों? एक औरत से शिकस्त खाकर हमारे लोग भागते हैं। थोड़ी सी भी शर्म हया नहीं है आपने? लाओ या गुस्ताखी माफ करो,
लेकिन वो शिवाजी के लोग पहाड़ से छुप के हमला करते हैं। शिवा के पहाड़ जीतना मुश्किल है तुझे। हम समंदर को जीत सकते हैं। गर्दन खान, हम तुम्हारे कर्तव्य जानते हैं। कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी। शुक्रिया हुजूर, आप बेफिक्र रहिए। कोंकण पे कब्जा कोई मुश्किल बात नहीं। पूरा कोंकण मसल कर आपके कदमों में रख देंगे हुजूर। अल्लाह सुभान यह मुहिम फतेह होनी ही चाहिए किसी भी हालत में। शोभा, 3 वर्ष झाले तो खान लाल महालात ठाण मांडून बसलाय. दिवसा गणित काही ना काही वाईट खबर येतच आहे. लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुरापात्या करतोय. आणि म्हणूनच आम्ही शाइस्त्याच्या मार्गावर बहिर्जींना पाठवलं. वय राज पाणीस्फोट केलाय त्या खानाने. कोणतरी नामदार खान सरदार नेमलाय म्हणून. माणूस आहे शैतान आहे शैतान. माणसं किती जाऊन मारली होते ना. त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील. या बहिर्जी, खानाची काय खबर? राज उंद्याच्याला कारतलब खान 20,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोय. तानाजीराव यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली. उद्या त्या कारतलब खानाला सह्याद्रीचं पाणी पाजूया. कारतलब खान उजबेगी. बोला. गलती हो गई हुजूर. आपके मुल्क में हमने बदतमीजी की. इसका हमें बेहद अफसोस है हुजूर, बेहद अफसोस है हुजूर. राज मन राज राजू, हमें रहम कीजिए राजा जी. हमें जिंदा याद से जाने दीजिए राजा जी. आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघताना हा विचार करायला हवा होता कारतलब खान. भूल हो गई राजा जी, भूल हो गई. हमें दम से जाने दीजिए. दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी. हमें जाने दीजिए. शरण आलेल्याला मरण नाही, हे आमचे संस्कार आहेत. आपके पास जो भी रसद, खजाना, गोला बारूद है वो बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए. राजभर तानाजीराव यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा की मागच्या 6 मासात मावळात यांनी जितकी गावं जाळली त्याची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे. नुकसान भरपाई झाली तरच यांना सोडून द्या. नाचने वाली आई है. आपकी खिदमत में नजराना पेश करना चाहती है हुजूर. बहुत खूब. पेश किया जा. जी जी बिल्कुल हुजूर. अभी लाता हूँ. नागरिकांनी जरा रहदारीला अडथळा होणार नाही असं पुढे सरकार जरा. कारतलब खान शिवाजी से हारकर वापस आ रहे हैं. लानत है कारतलब खान, लानत है. आपके पास इतना सब कुछ था, फिर भी हार कर चले आए. कुछ बोलते क्यों नहीं? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन मैंने इनको कहा था पहाड़ों से जाना खतरों से खाली नहीं है. शिवाजी और उसके लोग, उन लोगों के लिए ये सह्याद्री का जंगल ही उनकी ताकत है. वहां जाओगे तो वापस नहीं आओगे. हुजूर, वो मराठे मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए ही उतरते हैं. कहां से भी किधर से भी आ सकते हैं. माफ करना हुजूर, लेकिन हमें तो डर है कि शिवाजी कहीं यहां ना आ जाए. क्या हुआ? कुछ नहीं हुजूर. हवा है.
गुजरात्यांनी त्या कारतब्याला जिवंत सोडल्यानं खान लई घाबरलाय बघा. अक्षी हवा जरी आली तरी तुम्हीच आहे अशी धास्ती बसली आहे त्याला. आम्ही याच संधीची वाट पाहत होतो. एकदा का शत्रू खचला की त्याला मुळापासून उखडून टाकणं सोपं जातं. याच संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण उद्या मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि खानाला कापायचं. तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गनिम उठलाच तर इशारत करा. आम्ही आत खानाकडे बघू. आता पुरे झालं बुद्धिबळ. आता रक्ताची रंगपंचमी. हर हर महादेव. नामदार खान, पहले सख्त करो. हाँ, शिवा को उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो. हाँ, और याद रखना, पहले सख्त करो. हाँ. कौन है वहां? अरे बताओ कौन है? या अल्लाह, ये दुश्मन कहां से आया? अरे कौन है उधर? कौन है तू? रुद्राच्या तांडवाला, झंझावाती वादळाला आणि सह्याद्रीच्या वाघाला सांगायची गरज नसते की तो कोण आहे. शिवाजी. स्वतःच्या मृत्यूची ओळख पटली म्हणायची तुला. तूच न तो शाहिस्ते खान. हम ही है मिर्जा आमिर उल उमरा, हैबतजंग नवाब शाइस्त खान अबू तालिब, आलमगीर औरंगजेब के मामूजान. औरंगजेबाच्या कृपेनं मस्तावलेला रान रेडा. आम्ही तुला चांगलंच ओळखतो. माझ्या या बहिणीची आबरू लुटणारा तू. या रयतेला छळणारा तू. या घोर गरिबांची पिकं उद्ध्वस्त करणारा तू. पुरातल्या मूर्ती फोडणारा तू. धर्मभ्रष्ट करणारा तू. शिवाजी तुला सोडणार नाही. मुझे मत मारो, मुझे मत मारो. मुझे मत मारो.